रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे भवता सुकृताची जोडी 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 मरुणा विठ्ठली आवडी मरुणा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा मरुणा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबर कुमा देवी मान बाबर कुमा देवी मान तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा हे बाबर कुमा देवी बाबर कुमा देवी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हो जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण
धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे हे आविषाच्या साधने आविषाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशानी करू स्वर्गाची निशानी करू स्वर्गाची निशानी तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी तुका म्हणे पावटणी हे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल टाळी वाजून भजन करा सर्वजण टाळी वाजवा विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम योगीराज गंगागिरी सद्गुरु नारायण गिरी संकटेश्वर भगवान अडवंगीनाथ बोलो रे भाई ये लोकीचा हा देह
इहे लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची आ ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लाधुलो पावन झालो चराचरी तुभो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुख्य यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम प्रब्रह्म स्वरूपम ध्यानमूलम गुरुमूर्ति पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपः गोरक्षेजारींदर चरपडा शाळभंग काणी वमछिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी सौज्ञान भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अडबंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल रे कुशल मागत तुलसीदास दास रे मागत तुलसीदास जयांचे करूया स्मरण वै सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंच्या आधी नमस्कारुनी आता प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा उपदेश प्रकरणातील अभंग आपल्या पुढे गायला। या अभंगाद्वारे महाराज तुम्हा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात ते अत्यंत महत्वाचं आहे। या ठिकाणचा नरदेह याची इच्छा स्वर्गातील अमर झालेली देवही करतात म्हणजे अमूल्य किमतीचा हा नरदेह तुम्हा मला मिळाला याची इच्छा जर स्वर्गातले देव करत असेल तर हा देह किती महत्वाचा आहे। तुकोबराय म्हणाले आम्हाला हा देह मिळाला आम्ही धन्य झालो भगवंताची प्राप्ती झाली आयुष्याच्या साधनाने त्याची प्राप्ती आम्हाला करून घेता आली आणि त्याची प्राप्ती झाल्यानंतर स्वर्ग जरी दिला तरी आम्हाला तो पायाखाली तुडून आम्ही ईश्वराची प्राप्ती केल्यामुळे तुच्छ मानू अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला आज या ठिकाणी। ज्यांची ही 11वी पुण्यतिथी आहे ते कैलासवासी किसन भाऊ काकड यांची ही 11वी पुण्यतिथी आणि ज्यांच्या परिवाराने अत्यंत श्रद्धेने या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला ते आपले नम्रमध्ये श्री सुखदेव भाऊ काकड हे बंधू आहेत। श्री भगवान किसनराव काकड हे चिरंजीव आहेत। सौभाग्यवती गंगूबाई नाना गागरे ह्या कन्या आहेत। श्री शिवाजी किसनराव काकड हे चिरंजीव आहेत। सौभाग्यवती हिराबाई बाळासाहेब आघाव ह्या कन्या आहेत। श्री भीमराव किसन काकड ह्याही कन्या आहेत चिरंजीव आहे आणि या ठिकाणी चिरंजीव वैभव बाळासाहेब काकड नातू आहेत आणि भीमराज किसनराव काकड चिरंजीवच आहे। असा हा भगवानराव शिवाजीराव आणि भीमरावजी हे सगळे चिरंजीव आणि असा हा समस्त काकड परिवार पण ज्यांच्या नावाने अत्यंत श्रद्धेने किसन भाऊ करता एक पुण्यतिथी कोणी करत नाही। 11वी पुण्यतिथी श्रद्धेने या परिवाराने इथे केल्याबद्दल एकदा मनापासून काकड परिवाराला धन्यवाद दिले पाहिजे। आता 11वी केली म्हणल्यावर 12वी करावीच लागणार आहे कारण 12वी तपपूर्ती असते म्हणजे आपले सगळ्यांचे 2 कीर्तन निश्चित झाले हे ध्यानात ठेवा कारण 11वी केल्यानंतर धर्मनाथ महाराज 12वी करावं लागणार ध्यानात ठेवा कारण 12वी म्हणजे तपपूर्ती आहे आणि तपपूर्ती ही करावी लागते आणि आज 11वे पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आमचे हरिभक्तीपारायण धर्मनाथ महाराज काकड इथे उपस्थित आहे। इकडं श्री आघव महाराज आहे आमच्या आश्रमातले विद्यार्थी आहेत
मृदुंगाचार्य महाराज गोड असा पखवाज वाजवतात, त्यांना धन्यवाद. पेटी मास्तर जुनेच आमचे आहेत, त्यांनाही धन्यवाद. इकडचे दोन्ही गायनाचार्य विना घेतलेले भाऊ आपल्याला धन्यवाद. भामानगरहून आवर्जून आलेले आमचे प्रेममूर्ती कैलास महाराज, लखनगिरी महाराज यांना दोघांनाही धन्यवाद. सोबदार भाऊसाहेब पाटील आवर्जून आले, या परिवाराशी प्रेम असल्यामुळे. आमचे दत्तू भाऊ टेमकर तेही धावपळ करत आले. मग विनेकरी तुळशीवाल्या मातेपासून सर्व भजनी मंडळी, इथले गायक वादक गुणीजन सर्वांना धन्यवाद देतो. श्रीराम साऊंड सिस्टीम प्रेमानी भामाठाण ते नेवरगाव पर्यंत आले संजू भाऊ, आपल्याला धन्यवाद. मग आलेले उपस्थित आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळेजण आहात. तिरशे काका मात्र लांबून आले, काका आपल्याला धन्यवाद. उपस्थित सर्वजण आहोत, मागचे पुढचे आलेले पाहुणे रावळे, परिचित अपरिचित, या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आज 11व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. कीर्तनाची वेळ 9 ते 11 टाकली आणि आपण 11ला सुरू केलं. या सगळं आडबंगच आहे. 9 ते 11ला आजचा जमानाच राहिला नाही. परंतु मला माणसंही आडबंग भेटतात. धर्मनाथ महाराज म्हटले मी सांगायपर्यंत छापून झाल्या होत्या. म्हटलं जाऊ द्या, हरकत नाही. अशा पद्धतीने आपण सर्वजण आहोत. आता तो मागचा पडदा सोडून द्या, जरा बसायला जागा नाही. घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, हा पडदा राहू द्या, फक्त मागचा यायला जागा महिलांना. धन्यवाद. तुम्ही सोडा काकड भाऊ. तर आपण या निमित्ताने इथे जमलेला आहोत. आमचे टोपीवाले ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे, मला वाटतं आज भोजन प्रसाद आपल्याकडे आहेत. अण्णा भाऊ वालतुरे भाऊ, आपल्याला धन्यवाद. आमची व्यवस्था तिथे आहेत, त्यांना धन्यवाद. तिकून डोंगरातून आलेले भाऊ, तुम्हालाही धन्यवाद. काय नाव ते डोंगर ना, नवनाथ भाऊ आणि त्यांचा परिवार. आपण गेलो होतो तिकडे, सांगा ना गाव कोणतं? शिपलापूर, पानवाडी असं गावात, ते डोंगरातले गाव आहे. जरा घर छान आहे हो, सुंदर वातावरण. आम्ही जात असतो तिकडे. धर्मनाथ महाराज आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. तर आपण सर्वजण आहोत. माय बापांनो, काकड पाटील परिवाराने या ठिकाणी तिळापूरवरनं इथे जमिनीच्या माध्यमातून वास्तव्य केलं. इथे येऊन खरं गाव तिकडचं तिळापूर आहे आणि पूर्वजही तिकडेच आहे. पण एका परिवाराने इकडे येऊन काम केलं. व्यवसायाच्या निमित्ताने जमिनीच्या माध्यमातून इकडे स्थायिक झाले आणि आपल्या दारापुढे हा कार्यक्रम व्हावा या अपेक्षाने आपण सर्वजण, थांबा तुम्ही महाराज, जमलेलो आहोत. कारण व्यवसाय केल्याशिवाय, प्रपंच केल्याशिवाय यश तर मिळतच नाही. यश प्राप्त करायचं असेल तर मायबापांनो प्रामाणिकपणा असावा लागतो, चिकाटी असावी लागते. आणि चिकाटीने परमार्थ केला, चिकाटीने संसार केला आणि चिकाटीने व्यवसाय केला तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. आता नोकरी धंदा, नोकऱ्या नाही राहिल्या हो, नोकऱ्या संपलेल्या आहेत. नोकऱ्याच्या मागे लागूच नका, व्यवसाय करा. कारण नोकरीच्या माध्यमातून एक बंधन आहे, नोकरीत सीमा आहे आणि त्या सीमेमध्ये माणूस एकदा अडकला तो तिथे कधी बाहेर पडत नाही, हे ध्यानात ठेवा. मग 10,000 पगार असेल, 50,000 असेल, 1 लाख असेल का 10 लाख असेल, पण ते सीमा आहे तिथे, त्यात चान्सेस नाहीये. परंतु व्यवसाय छोटा जरी असेल तर तो उद्योगपती होऊ शकतो मोठ्यात. आणि व्यवसाय जर चिकटीने केला आणि चिकटीने व्यवसाय केला आणि जर कदाचित प्रामाणिकपणा असला, यश भगवंत देत असतो. व्यवसायानिमित्त भगवंत
व्यवसाया निमित्त फळ देतसे भगवंत. व्यवसायाच्या माध्यमातून ईश्वर फळ देतो. व्यवसाय चांगला असावा, प्रामाणिकपणाने असावा, आणि तो जर चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणाने केला की निश्चित ईश्वर आपल्याला फळ देतो. या न्यायाप्रमाणे मायबापांनो, त्या माध्यमातून हा परिवार, काकड भाऊ परिवार इकडे आला. आपला ऊस वाहण्याचा व्यवसाय, एक ट्रॅक्टर नव्हतं, 4-4 टेलर झाले. अडबंगच माणसं आहे आणि अडबंगनाथाची कृपा आहे. अंगावरच्या कपड्यावर आले, जमीन झाली, घर झालं, ट्रॅक्टर झाले. धर्मनाथ महाराज अडबंगनाथाला दिले. या सगळ्या गोष्टी घडल्या, अनुकूल झाल्या. आता धर्मनाथ अडबंगनाथाकडे गेले, ही चांगली गोष्ट आहे ना. तर व्यवसायामध्ये चिकाटीने हा प्रपंच करता करता परमार्थ करणारा परिवार, तदनिमित्ताने 11वी पुण्यतिथी किसन भाऊंची या ठिकाणी ठेवलेली आहे. जन्माला आलेला माणूस प्रत्येक जण जाणारच आहे, तो कधी राहत नाही. पण उरतो त्याचं ते कर्म, सत्कर्म, सदाचार, सद्भावना, सद्विचार. ज्याच्याकडे सदाचार आहे, सद्भावना आहे, सद्विचार आहे आणि कुलाचार, कुलधर्म आहे, त्याचंच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही बाय बाप. मग जन्माला आलेला माणूस जाणारच असेल, मरण ही निश्चित असेल, तर माणसं चिंता का करतात? हो, काय काय माणसं एवढी चिंता करतात, एवढी चिंता करतात. रात्रंदिवस चिंता, रात्रंदिवस टेन्शन. टेन्शन नाही असा माणूसच नाही. एखाद दिवशी आलं नाही तर का टेन्शन आलं नाही याचं टेन्शन येतं. काय माणसं करतील सांगता येत नाही. बरं, टेन्शन घेऊन, चिंता घेऊन काही भलं झालं असं काही ऐकलं का हो? एका माणसाने फार चिंता केली, महिनाभर चिंता केली आणि एक फार कल्याण झालं, असं कधी घडलं का? उलट चिंता गेल्याने शरीर नष्ट होत चालतं. चिंता से घटे शरीर, चिंताने शरीर घटत चालतं, शरीर नष्ट होत चालतं. उलट चिंतन केलं तर पुण्य प्राप्त होतं आणि मोक्ष प्राप्त होत चालतं. चिंता करू नका, चिंतन सोडू नका. होणाऱ्या गोष्टी होणार आहे, ज्या गोष्टी होणार आहे त्या होणारच आहे, ज्या गोष्टी होणार नाही त्या कधीच होणार नाही. मग चिंता कशाची? ज्या गोष्टी होणार आहे त्या होणारच आहे, ज्या होणार नाही त्या कधीच होणार नाही. चिंता करून कोणाचं भलं होणार नाही. याच्या उलट चिंतन जर केलं तर ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या संतांनी हात जोडले, विनंती केली. सगळेजण हात जोडून म्हणतात, हेची माझी विनवणी, हेची माझी विनवणी, चिंतन करा रात्रंदिनी, चिंतन करा रात्रंदिनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, राम नामे चिंतावे, 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 राम नामे चिंतावे. संत विनंती करतात, संत प्रार्थना करतात, हेची माझी विनवणी, चिंतन करा रात्रंदिनी, शरण एका जनार्दनी, राम नाम चिंतावे. राम नामाचं चिंतन करा, रात्रंदिवस चिंतन. हरे कृष्ण हरे राम, राधे गोविंद, हरे कृष्ण हरे राम, राधे गोविंदा, राधे गोविंदा, जय जय श्यामा गोविंदा, राधे गोविंदा, जय जय श्यामा गोविंदा, हरे कृष्ण हरे राम, राधे गोविंदा, हरे कृष्ण हरे राम, राधे गोविंदा. रात्रंदिवस चिंतन करा. आमच्या गुरुवारी नारंगिरी बाबा रात्रंदिवस चिंतन करायचे. बाबाचं हे बोट फिरत राहायचं, अण्णाभाऊ हे असं बोट फिरायचं बघा. पाहिलं असेल तुम्ही, सगळे भजने आपले जुनेचे. हे असं बोट फिरायचं सदैव. काठी होती तरी बोट फिरायचं, माठवत धरली तरी ते अण्णा हे बोट फिरायचं. बाबांचा जप चालायचा सदैव. आणि मग रात्रंदिवस संत चिंतनात असतात, माणसं चिंतेत असतात.
चिंतनाने भक्ती वाढते, चिंतनाने शक्ती वाढते, चिंतनाने परमार्थ वाढतो. चिंता केल्याने शरीर घटत चालतं, चिंताने माणसं खचत चालतात. चिंता करू नका, रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे. मग चिंतन करायचं असेल तर ते चिंतन मनुष्य देहाने घडतो, अन्य देहानी नाही. कारण परमार्थ करायचा असेल, परमार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर दुसऱ्या देहानी करता येत नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते. पशूंना पाप कळत नाही, पशूंना पुण्य कळत नाही, आणि ज्याला पाप पुण्य कळत नाही त्यांना पशु म्हटलं तरी वावगं ठरत नाही. असे बरेच पशु आहे, कधी पंढरपूरला जात नाही. असे बरेच पशु आहे, कधी आळंदीला जात नाही. कधी बरेच पशु आहे, कधी कीर्तनात येत नाही. आणि पशु कधीच कीर्तनात येत नाही, आणि कीर्तनात येत नाही त्यालाच पशु म्हणता येते. पशुला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, आणि म्हणून माणसाला कळत आहे. म्हणून माणसं पंढरीला जातात, आळंदीला जातात, त्र्यंबकेश्वरला जातात, जिथे देव आहे तिथे तीर्थयात्रेला जातात. हे सगळं देवधर्म व्रत वैकल्य करतात ते माणसं असतात. मग व्रत वैकल्य अनुष्ठान तीर्थयात्रा हे माणसाकडनं घडतं. माणसाला शक्य, इतरांना अन्यत्राला ते शक्य नाही. आणि मग ते करायचं असेल माणसालाच करता येतं, दुसऱ्याला करता येत नाही. कारण याची दिये गडे देवाचे भजन, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याच दे गडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे. या देहाने देवाची भजन भक्ती करता येते, अनेक देहाने ते शक्य नाही. मग दुसऱ्या देहाने घडत नसेल तर हा देह अमूल्य किमतीचा आहे, अवर्णनीय. आणि मग हा देह जर महत्वाचा असेल तर याची किंमत स्वर्गातले अमर झालेले देव इथे करतात. कारण हा देह आम्हाला मिळावा. मग इच्छा असते स्वर्गातले देवांची, स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, स्वर्गीचे आमारा इच्छितात देवा, स्वर्गीचे स्वर्गीचे आमार इच्छितात देवा, स्वर्गीचे आमार इच्छितात
स्वर्गाती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. या ठिकाणी आम्हाला मृत्यू लोकात जन्म मिळावा म्हणून अपेक्षा करणारे स्वर्गातले देव आहेत. सांगा, स्वर्गातील देव अमर झालेले, इथून तिथं गेलेले आणि पुन्हा तिथून इथे इच्छा करणारे, किती विशेष घटना आहे. स्वर्गात गेलेले देवांनी पुन्हा इथली इच्छा करावी. जरा स्वर्ग आणि मृत्यू समजून घ्या. स्वर्ग प्राप्त करायचा असेल, स्वर्गाची प्राप्ती करायची असेल तर माणसाला पुण्य प्राप्त करावं लागतं. आणि ते पुण्य प्राप्त झालं की मग स्वर्गात जाता येतं. मायबापांनो, तर विद्या माम सोमपा पूत पापा यज्ञे रिष्टवा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. शास्त्र गीता सांगते, त्रविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञे रिष्टवा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिविदेव भोगान. मग दिव्य भोग भोगता येते, ते पुण्य प्राप्त करता येतं आणि ते पुण्य प्राप्त करण्याकरता नरदेहाची गरज पडते. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. ज्ञानोबराय म्हणतात, स्वर्गातून इथे तुम्हाला मृत्यू लोकात जन्माला यावा लागेल आणि मग पुण्य करावं लागेल. मृत्यू लोक प्राप्त झाला की पुण्य प्राप्त करता येतं. मृत्यू लोकातला ध्येय मिळाला, याने चांगलं करता येतं, भलं करता येतं, कल्याण करून घेता येतं. तो देह म्हणजे मनुष्य आहेत. या देहाने दान करता येतं, या देहाने तीर्थयात्रा करता येते, या देहाने अन्नदान करता येतं, या देहाने कीर्तन ऐकता येतं, या देहाने नामस्मरण करता येतं, या देहाने टाळी वाजवता येते, या देहाने पै यात्रा करता येते. म्हणजे सर्व काही करायचं असेल तर याच देहाने करता येतं, अन्य देहाने करता येत नाही. मग कल्पना करा, मग या देहाने जर हे सगळं करता येत असेल, हा देह अमूल्य किमतीचा आहे, याची किंमत करता येत नाही बरं का. या देहाची काय किंमत करणार, हाताची काय किंमत करणार. एक बोट गेलं करंगळी, दुसरी तशीच मिळेल का हो? भाऊ सांगा ना, मिळेल का? टोपी गेली तर मिळेल टोपी आपल्याला, चष्मा गेला तरी मिळेल, मोबाईल गेला तरी मिळेल, माईक गेला तरी संजय भाऊ मिळेल आपल्याला. पण करंगळी गेली तर मिळणार नाही, हात गेला तरी मिळणार नाही, आणि पूर्णच गेला तर मिळणार नाही, मिळणार नाही. कान गेला तर मिळेल का आगो महाराज? नाही मिळणार. म्हणून आश्रमात आले तुम्ही आगो महाराज आमचे काव धर्मनाथ, मिळेल का? नाही मिळणार. डोळा गेला तर मिळणार नाही महाराज. हे सगळे इंद्रिय एकदा गेले की मिळणार नाही. आणि आम्हाला देवाने दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोगा. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. आपल्याला इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, कान दिले बरं का संजीव, हे सगळे प्रकारचे दिलेले आहेत. मग आम्हाला इंद्रिय दिले, मग काय काय दिलं महाराज? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याने देवाचं मुख पाहावं. अरे म्हणून आमचे ज्ञानोबराय रोज म्हणतात की नाही, रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता, रूप पाहता लोचनी, रूप पाहता जुगलाले वो साजनी, जुगलाले वो साजनी, विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा. अर्थात डोळ्याने रूप त्याचं पाहता येतं,
रूप पाहता लोचनी, म्हणजे ह्या लोचनाने त्याचं रूप पाहता येतं, ते डोळे त्याला पाहणे करता दिले. सुख झाले वो साजनी साजनी, ए साजनी मला सुख झालं, त्याचं रूप मी पाहिलं. ते रूप पाहण्याकरता डोळे आपल्याला देवाने दिले. मग हे सगळे इंद्रिय त्यांनी दिले. आपल्याकडून चार्ज घेतला का हो? आता जर एखादा डोळा डुप्लिकेट बसायचा असेल तर मी शेवाले बाबा खरं सांगा, फ्री आहे का हो आपल्याला? अहो किडनी सुद्धा फ्री देत नाही कोणी. एखाद्याची किडनी गेली, काय भाव चालू आहे आता कांद्याचा, म्हणजे बाजार भाव काय? किडनीचा भाव अमूल्य किमतीचा आहे. आपण सगळे पाहतोय ना. डोळ्याचा भाव, एका डोळ्याचा भाव काय आहे, किडनीचा काय आहे, एका दाताचा काय आहे. चांदीचे आता अन्नाचे डोळे पान आमचे नवीन आहे. डोळे मिळेल का आपल्याला? तसे नाही मिळणार. हा बरं का टेमकर साहेब, डोळे मिळत नाही. दात जर बनवायचे असेल तर चांदीचा दात एक जरा बसवायचे असेल त्याची किंमत वेगळी, सोन्याचे दात जरा बसवायचे असेल तर त्याची किंमत. आणि आपल्याला किती दिल देवानी? किती दिले महाराज? 36 32. हा 32 दिले. मग 32 दात आपल्याला फ्री दिले का चार्ज घेतला? फ्री दिले. बघा ना, देवाने आपल्याला फ्री दिले धर्मनाथ महाराज. दात फ्री आहे. डोळे बघा ना कसे डोळे पा टकामका बघतो चांगला, म्हणजे डोळ्याने किती पाहना. काय आमचा धर्मनाथ महाराज तेज पाहन त्याच, अडबंगनाथाची भक्ती करून तेज वाढलं त्याचं. हा बरं का. बघा ना महाराज तुम्ही, हे बघा ना तुम्ही, काय लाल बंधन सफरचंद आहे. ते आम्हाला सगळं फ्री मिळालं की नाही? माझा मुद्दा काय आहे चालला, हात फ्री, कान फ्री, हे सगळे इंद्रिय आपल्याला फ्री दिले. मग फ्री दिले तर प्रत्येकाला एक काम सांगितलेलं आहे, हाताने टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभरावी, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवली पाहिजे. कर टाळी बोला मुखी नाम, वाही रंगी टाळी, नाचे न उदास, वाही रंगी टाळी, नाचे न उदास, ये देई हातास पाय सुख, सुख रे ये देई हातास पाय सुख, वाही रंगी टाळी. माय बापांनो, अर्थात टाळी वाजवली पाहिजे. टाळ वाजवण्याकरता हात दिले, भजन करण्याकरता मुख दिलं, आणि हा देह अत्यंत दुर्लभ असल्यामुळे
स्वर्गातले देव म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भवा जन्मामा. आम्हाला जन्म मिळाला पाहिजे मृत्यू लोकामध्ये, आणि मृत्यू लोकातला जन्म आम्हाला मिळाला. आम्ही काय करू? नारायण नामे होऊ जीवनमुक्त. मग नारायण नामाने जीवनमुक्त होऊन जाऊ, आणि जीवनमुक्त होण्याकरता नरदेह आम्हाला दिला पाहिजे. म्हणून या देहाची स्वर्गातले देव अमर झालेली इच्छा करतात. पहिलं चरण, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, इहलोकीचा, माय बापांनो, हा देह ये लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग स्वर्गातले देव या लोकातली इच्छा करतात, आणि मग स्वर्गातले देव जर इथली इच्छा करत असेल तर याचा अर्थ हा देह अमूल्य किमतीचा आहे. याची किंमत करता येत नाही, याची किंमत कशानेच होणार नाही. हा देह अमूल्य किमतीचा आहे. माय बापांनो, मग या देहाने स्वर्गाची प्राप्ती होती आहे. जरा कल्पना करा, जरा विचार करा, हा देह अमूल्य किमतीचा आहे. मग स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात. आता जरा शंका निर्माण होईल, स्वर्गातल्या देवाला काही कळतंय की नाही हो? माणसापेक्षा देव श्रेष्ठ आहे का देवापेक्षा माणसं श्रेष्ठ आहेत? तुम्ही जागे आहे का हो सगळे? म्हणजे जेवण आहे ना हो काकड भाऊ आम्हाला नंतर? हा, सर्वांना एक विनंती आहे, पुरुष मंडळी थोडे इकडे सरका ना, सगळेजण या, ऍडजस्ट करा, सरका इकडे सगळेजण. वा वा, धन्यवाद. महिला मंडळी आणखीन पुढे या, थोडस पुढे या. विठाल 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 या पुढे सरका. पुरुष मंडळी या पुढे. हो, विनेकरी या इकडे जरशी. तुळशीवाल्या सारखा इकडे एकमेका भाऊ, थोडं आपण मागवू थोडा. या भाऊ, पुढे जागा आहे आपल्याला. तुळशीवाली या इकडे. हा, आता सगळ्यांना एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत. आता जमलं बघा, सगळे आले. काय सांगत होतो मी? मला आज झालं तसं होत. संजीव भाऊ, काकड भाऊ, काय चालू होतं? कीर्तन. धर्मनाथ काय होतं? हा, ये लोकीचा. हा, बरं इथंच तो म्हणे इथलाच होत दे. माय बापांनो, मुद्दा असा आहे, विषय आपला आहे, जन्माला आलेलो होत इथे. देव स्वर्गातले श्रेष्ठ आहे की माणसं श्रेष्ठ आहेत? माझा मुद्दा आहे. स्वर्गातले देव अमर आहेत, ते इथली इच्छा करतात. आणि हा देह जर पाहिला तर हा काही एवढा चांगला आहे का हो? हा देह चांगला आहे का? शरीराच्या बारेत जर विचार केला तर पंचमहाभूतापासून निर्माण झालेला हा देह आहे. मग पंचमहाभूतातून झालेला देह निर्माण, याला जर एखादी जखम झाली आणि ती पिकली आणि पू आला, दुर्गंधी सुटती, माणसाला नको वाटतं. म्हणजे या देहात आहे तरी काय चांगलं? वरून चांगला दिसतो, आतून जरा खराबच आहे. मग आतमध्ये जर पाहिलं, मळमूत्राचा बाधा. मग हा देह जर पाहिला, शरीर दुर्गंधीचे स्तार. मग हे दुर्गंधीचे स्तार आहे. मग हे अपवित्र आहे. शरीरा नाही शरीरा अपवित्र ऐसे. अपवित्र आहे, दुर्गंधीचं स्तार आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे सार.
नाही शरीरा अपवित्र ऐशे. मग या शरीराविषयी चर्चा करताना तुकोबराय म्हणतात हा अत्यंत खराब दुखाला कारणीभूत असणारा नरदीय. सांगा याच्यात चांगलं काय आहे? तरी पण एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात शरीर दुखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे स्तार. मग दुखाचे कोठार दुर्गंधीचे स्तार नाही शरीरा अपवित्र ऐशे वगैरे वगैरे सांगतात. पण एका ठिकाणी असं सांगतात शरीर उत्तम चांगली, शरीर साध्ये होये केले. मग शरीर उत्तम चांगले शरीर साध्य होय केले. एक माणूस जर असं बोलायला लागला टेमकर साहेब तर त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात? दोन तोंड्या. आता तुकाराम महाराज दोन तोंडे गाव. कारण तुकाराम महाराज काय म्हणतात एकीकडं शरीर दुःखाची कोठार, शरीर दुर्गंधीचे स्तार शरीर, म्हणजे हे जे बोलतात ते तुकाराम महाराज. आणि एकीकडे म्हणतात शरीर उत्तम चांगली, तेही तुकाराम महाराज. असं शोभतं गाव. म्हणजे तुकाराम महाराज मुद्दाम बोलतात की सहज बोलतात की कळत नाही म्हणून बोलतात की कळतं म्हणून बोलतात? तुम्ही नीट ऐकता ना? नीट ऐका, बारीक ऐका, जरा व्यवस्थित ऐकलं तर कळेल. तुकाराम महाराजाला कळत नाही म्हणणारे आमच्यात अजून कळणारे जन्माला झालेले नाही. तुम्ही जागी आहे सगळे? तुकाराम महाराजाला कळत नाही असे म्हणणारे अजून जन्माला आली नाही, असे कळणारे जन्माला आले नाही. मग तुकाराम महाराजाला जर कळत होतं तर ते असं डबल का बोलतात? याचं कारण आहे. कारण विनाकारण नाहीये, कारण फार सुंदर आहे. काय कारण आहे नीट ऐका. पहिलं कारण असं आहे शरीर हे दुखाचे कोठारच आहे, शरीर दुर्गंधीचे स्तारच आहे आणि शरीर अपवित्रच आहे. पण पवित्र भगवान परमात्म्याची भक्ती, पवित्र भगवान परमात्म्याचं चिंतन या अपवित्र देहाने करता येतं. म्हणून शरीर उत्तम चांगलं होतं, कारण साध्य भगवंत प्राप्त करून घेता येतं. मग भगवंत प्राप्त या देहाने करता येत असेल, पुण्य या देहाने करता येत असेल, यज्ञ या देहाने करता येत असेल, नामस्मरण या देहाने करता येत असेल, भगवत चिंतन या देहाने करता येत असेल, म्हणून शरीर उत्तम चांगले. आणि म्हणून या देहाने नाशिवंतच दिये पण अविनाशी भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. आणि म्हणून स्वर्गातले देव म्हणतात आम्हाला हा देह मिळाला पाहिजे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मग ते म्हणतात आम्हाला हे लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, आम्हाला मिळाला पाहिजे. ठीक आहे महाराज, कळालं, तुम्हाला मिळाला पाहिजे. मग या देहाने भगवंताची प्राप्ती करता येते, नामस्मरण करता येतं. तो भगवान परमात्मा कुठे आहे? हल्ली मुक्काम तो मृत्यू लोकात आहे. मग मृत्यू लोकात असणारा भगवान परमात्मा आहे कुठे सांगा बरं? तुकाराम महाराजांना स्वर्गातल्या देवाने ॲड्रेस विचारला, त्यावेळेस तुकोबराय म्हणाले तो भगवान परमात्मा सर्व चराचरामध्ये आहे, गतिगतीमध्ये आहेत. गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. असा असणारा विश्वर, तो सर्वत्र चराचरामध्ये असणारा विश्वर. पण हल्ली मुक्काम त्याचा मात्र त्याचा मुक्काम मृत्यू लोकात आहे. मग कुठे हो? त्याचं वर्णन काकड्यामध्ये केलेले आहेत. मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. एक कार्तिक स्नानामध्ये आपण सर्वजण हे अभंग पाहतो. वासुदेव, आंधळे, पांगळे, भुपळ्या, काकडा, त्याच्यामध्ये फार सविस्तर वर्णन आहे. मग मृत्यू लोकामध्ये एक नगर आहे, त्याचं नाव पंढरपूर आहे. आणि मग पंढरपूर नगरामध्ये तो पांडुरंग राहतोय. ठीक आहे महाराज, कळालं. त्या मृत्यू लोकातला देव आम्हाला प्राप्त व्हावा, आम्ही जाणार आणि जन्म मृत्यू लोकात घेणार, त्याची प्राप्ती करून घेणार. पण मग महाराज चालेल का एवढ्याने? तुकाराम महाराज म्हणले नाही, जरा पुढचा ॲड्रेस आणखीन घ्या. कारण मृत्यू लोक हा लहान नाही. त्या मृत्यू लोकामध्ये 7 दीप आहे आणि 7 दीपामध्ये तो कोणत्या दीपात आहे जरा सांगता का? जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गावगा, जम्बो या माझे पंढरपूर गावगा. तो मृत्यू लोकामध्ये जम्बो नावाचा दीप आहे. जम्बो या दीपा माझे एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. मग चला जाऊ तयार, मग तिथे आपण जाऊ. आणि कशा करता? विठू पाटील पहावया गा, भेटी घ्यायला करता आम्ही नक्की जाऊ आणि त्याचं दर्शन घेऊन धन्य होऊ. आणि मग महाराज कळालं जम्बूद्वीप पण लहान नाहीये.
जम्बूद्वीप काय लहान आहे का? जम्बूद्वीपामध्ये भारतवर्ष आहे. त्या भारत देशामध्ये पुन्हा ते पंढरपूर कोणतं नेमकी पाहायचं आहे? कारण पंढरपूर वाळूच पंढरपूर, पुन्हा सोलापूर पंढरपूर, कोणतं पंढरपूर? त्याने सांगितलं एकच पंढरपूर. मृत्यू लोकात ते भीमा नदीच्या काठावर असणार. भीमा तिरी एक वसविले नगर, हा भीमा तिरी एक वसविले नगर, ए त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मुखाशी चार भुजाची बायला 16,000 रे, तेथील मुखाशी चार भुजाची बायला 16,000 रे, एक पंढरपूर आहे. भीमा तिरी एका वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजाची, तेथील मोकाशी चार भुजाची बायला 16,000 रे, बायला 16,000 रे. कोणतं पंढरपूर महाराज? तर ते भीमा नदीच्या काठावर असणार. मग नाचत जाऊ त्याच्या गावाखेडी या, नाचत जाऊ त्याच्या गावाखेडी या, सुख देईल विसवारे, विसवा सुख देईल विसवारे. पण नाचत 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 त्याच्या गावाला जाऊ, ते आम्हाला सुख देईल असं असणार पंढरपूर. लक्षात घ्या, ते पंढरपूर आम्हाला मिळालं पाहिजे ज्याच्या गावाला आम्हाला जायचंय. आणि असं पंढरपूर एकदा मिळालं, पांडुरंग मिळाला, जन्म सफल होईल. आणि म्हणून तुकोबरा या ठिकाणी तुकोबरायला स्वर्गातले देव म्हणले, देव महाराज आम्हाला तो ॲड्रेस सांगा, आता आम्ही जन्माला येऊ, या देहाला प्राप्त करून घेऊ आणि मग मात्र पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ. आणि जाऊन पुन्हा घरी येऊ असं नाही, मग त्याचे दास होऊन राहू. अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, 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 धन्य अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज फार सुंदर सांगतात. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, तेव्हा धन्य जन्म आलो. धन्य आम्ही जन्माला आलो, भगवंताची भक्ती घडली, भगवंताचं चिंतन झालं आणि भगवत प्राप्ती झाली की जन्म सफल होत असतो. म्हणून जन्म सफल करण्याकरता आम्हाला त्याची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आमचे साधू संत अविरत अखंडपणे आणि सदैव त्या चिंतनात असायचे. माझे गुरुवरी नारंगिरी बाबा रात्रंदिवस त्या भगवत भक्तीमध्ये रममान होते, रत असायचे त्या भक्तीमध्ये. आपण पाहिलंय वयाची 109व्या वर्षातही गुरुवरी नारंगिरी बाबांनी कीर्तन सोडली नाही, कीर्तन केली आणि कीर्तन बसून केली नाही, ती उभ्याने केली.
आज आपण पाहतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक महाराज बसून कीर्तन करतात, पण नारायणगिरी बाबा जगातली एक संत झाली, त्यांनी कधीच बसले नाही, त्यांनी उभ्याने कीर्तन केलं. ते आपले सर्वांचे गुरु आहेत, आपले सद्गुरू आहेत. कारण त्यांनी आपल्याला परमार्थ शिकवला, ज्ञानदान दिलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. बरं का टेमकर साहेब, या सगळ्या गोष्टी ज्यांनी केल्या ते गुरुवरे नारायणगिरी महाराज आहे. आणि म्हणून असे संत जेव्हा आपल्याला प्राप्त होतात, काय होतं महाराज, संतांनी कृपा केली की सहज भगवत प्राप्ती होत असते. जगातले लोक फार स्वार्थी आहे हो, जगातले माणसं फार स्वार्थी आहे. काही तुमचं काम केलं, मदत केली की मग जवळ घेतात, नाही केले की सोडून देतात. माणसं त्याला म्हणतात. संतांच्या बाऱ्यामध्ये तसं नाही आहे. संबंध असू अथवा नसू, पण कल्याण झाल्याशिवाय सोडत नसतात, त्याला संत म्हणतात. एक तर संतांच्या दृष्टीपुढे जो येतो, संतांच्या दृष्टीपुढे जो आला, त्याचं कधी अधःपतन होऊच शकत नाही. कारण संतांच्या दृष्टीने कृपेने जे निहाळे जातात त्याला स्वर्गप्राप्ती झाल्याशिवायच राहत नाही. मग असे अधिकारी संत नारायणगिरी महाराज, ज्यांची कृपा आपल्या सर्वावरती पडली. आणि दर्शनाचे 3-4 प्रकार असतात. पहिल्यांदा दर्शन म्हणजे पाहणे, दर्शन म्हणजे दृष्टादृष्टी होणे, त्याला दर्शन म्हणतात. दर्शन म्हणजे दृष्टादृष्टी, डोळ्याने एकूणाचे नेत्राशी कटाक्षी एक झाले, त्याला दर्शन असं म्हटलेलं आहे. बरं, दंडवत कशाला म्हणतात? साष्टांग हे करी दंडवत, 7 ठिकाणी पृथ्वीवरती अंग टेकावं, त्याला दंडवत असं म्हणतात. नमस्कार कशाला म्हणतात? नमो करती इति नमस्कार, हा हात 2 जोडल्या जावे, मस्तक वाकल्या जावा, नमस्कार शब्दाने लीनता निर्माण व्हावे, त्याला नमस्कार असं म्हणतात. बरं, नमस्कार पाया पडणे, पायावर डोके ठेवणे, त्याला पाया पडणे म्हणतात. नमस्कार पाया पडणे. दर्शन, दर्शन म्हणजे काय आहे? दर्शन म्हणजे पाहणे. आता हजारो लोक असेल, दृष्टादृष्टी होणे, त्याला दर्शन म्हटलेले आहे. दर्शनाने होतं काय? पुण्यच प्राप्त. दर्शनाने कृपा आपल्यावरती होते, दर्शनाने कृपा पाहत होतो. अर्थात त्या ठिकाणी महाराज अनुग्रहाची अनेक लक्षणं शास्त्राने सांगितलेली आहेत. काय काय आहे महाराज? हस्तपाद, हात डोक्यावर ठेवणं, कृपा होणे. डोळ्याने निहाळणं, कृपा करणे. स्पर्श ज्ञान होणं, कृपा करणे. पायाचा आणि डोक्याचा स्पर्श होणं. तुम्ही जागी आहे ना पण, म्हणजे हे ऐकायला, बरं का, सगळ्यांना धन्यवाद देतो. हे सगळे कृपेचे लक्षण आहेत. बरं, मग असे सगळे करता करता साष्टांग हे करी दंडवत, संतांनी एकदा जवळ घेतलं, संतांनी एकदा कृपा केली की ते कल्याण झाल्याशिवाय सोडित नाही. काही संबंध नसतो संताचा आणि माणसाचा, तरी पण संत कृपा करत असतात, संत दया करत असतात. आणि दया करणं हा धर्म पाळत असतात, त्याला संत म्हणतात. माणसाने सुद्धा दया केली पाहिजे. जो दया करत राहतो, जो धर्म करत राहतो, त्याची कीर्ती जगामध्ये वाढत राहते. धर्म केला नाही, दया केली नाही, त्याचा अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. माणसाने जोपर्यंत घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत दया केली पाहिजे. दया धर्म का मूल है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दयान चांदिए जब तक घट लग प्राण. तुलसी दयान चांदिए जब तक घट लग प्राण. तुलसी दयाल चांदिए जब तक घट लग प्राण. तुलसी दयाल चांदिए जब तक घट लग प्राण. हे दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. 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 तुलसी दयाल चांदिए जब तक घट लग प्राण. 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 दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दयान छानिए रे जब तक घट लग प्राण. प्राण रे प्राण जब तक घट लग प्राण. माय बापांनो, दया करा, धर्म करा. दया करणं हा धर्म आहे माणसाचा, हा धर्म पाळला पाहिजे. एखादा भुकेने व्याकुळ झालेला व्यक्ती असेल,
आणि आपल्याकडे क्षमता असेल त्याला जीवन देण्याची, ती निश्चित त्याला दान द्या, पुण्य होईल. आम्ही हॉटेलमध्ये जेवत असेल, आमच्याकडे क्षमता आहे, 4 माणसं जेवू शकतो, घालू शकतो आणि जेवू करू शकतो, दुसऱ्याला जेवू घालू शकतो, तर एखादा भिकारी असेल, एखादा गरीब दुबळा असेल आणि तो भुकीने व्याकुळ झाला असेल, त्याला एकाला जेवण दिल्याने पुण्यच प्राप्त होईल. दया करा, दया करा. अन्न वायाला जाऊ देऊ नका. लग्न असेल, आमच्या घरी लग्नात फार अनाठाई खर्च होतो, फार अनाठाई होतो. लग्न खऱ्या अर्थाने सिंपल झाले पाहिजे, साधे झाले पाहिजे आणि आपल्या दारापुढेच झाले पाहिजे. लग्नात लाखो रुपयाचा खर्च अनाठाई चाललेला आहे. मायबापांनो, अन्नदान सुद्धा कितीतरी फेकून माणसं देतात, कितीतरी स्वयंपाक सुद्धा माणसं खड्ड्यात टाकतात. तो जर एखाद्या तोडीवाल्याला नेऊन दिला, गरीब दुबळे तिथे तोडीच्या थळावर काम करणारे, त्यांना प्रसाद दिला तर पुण्य लाभल्या जाईल आणि ते जर घडलं तर हा धर्म सांभाळला जाईल. मायबापांनो, प्रसाद फेकू नका, अन्न फेकू नका, कारण अन्न फेकलं की पाप आहे महाराज. कारण 2 गोष्टी फार महत्वाच्या असतात, संताचा क्षण आणि अन्नाचा कण. एक तर मिळत नाही. संत का क्षण और अन्न का कण तो मिलता है तो कभी बर्बाद नहीं करना चाहिए भाई, ये तो बहुत भाग्य से प्राप्त होता है. ये दोनों चीज बहुत मायने रखती है, कभी मिले तो बर्बाद नहीं करना चाहिए. माय बापांनो, मुद्दा असा आहे, तात्पर्य असं आहे की अन्न हे सर्वात श्रेष्ठ आहे. लग्नामध्ये माणसं फार मोठे खर्च करतात. मुलीच्या बापाला कर्ज काढावे लागतं आणि कर्ज काढून ते लग्न करतो. एक लग्न केलं तर मला वाटतं 2-4 वर्ष तो बाप सुधरत नाही, तरी पण सोनं मुलाकडच्यांची अपेक्षा वाढल्या गेलेली आहेत. काय तोळे घाला, काय पैसे उंडा नका देऊ, आता तोळ्याचं निघलं. वारे गोळे करणारे तोळे. माणसं काय काय बोलतील सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. तोळे घाला म्हणतात, एवढं घाला तेवढं घाला. अरे, ज्या बापाने मुलीला दान दिलं त्याचे उपकार विसरू नका. कन्यादान शब्द मुलीच्या बापाकडे, आणि जो दान करतो तो दाता असतो, त्याच्यापेक्षा कोणी जगात मोठा नसतो, हे ध्यानात ठेवा. तो कन्यादान करणारा बाप आहे. मुलीला दान दिलं बास, त्याच्यापेक्षा काय सोनं नाणं पैसे अडके, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष पुरेल, काय संपणारच आहे. पण मुलीचं जे दान दिलं ते जन्मभर टिकणार आहे. म्हणून मायबापांनो, दान करणाऱ्याचा रूपांतर वानात होऊ देऊ नका. हा धर्म सांभाळा. अनाठाई खर्च करू नका, व्यर्थ पैसे खर्च करू नका. कारण पैसे कमवण्याकरता कितीतरी दिवस लागतात, घालवायला वेळ लागत नाही. मायबाप कर्जबाजारी झाल्यानंतर हातबल होतात, निराश होतात, माणसावर अनेक प्रसंग दुःखाचे येतात. कर्ज होऊ देऊ नका. आणि मायबापांनो, कर्ज काढून ऋण काढून सीन करू नका. कोणी चांगलं म्हणावं म्हणून माणसं फार पुढे पुढे करतात. माणसाला असं वाटतं की आम्हाला चांगलं म्हणावं म्हणून देखावं म्हणून दाखवणारे लग्न करतात. परंतु लोक चांगले आज म्हणतील, कितीही चांगलं करा महाराज, कितीही चांगलं करा, तरी एखादा त्याच्यातही नाव ठेवणारा टपल्यालाच असतो. म्हणून तिकडे कधी लक्ष देऊ नका. लग्न करत असताना व्यर्थ खर्च करू नका, व्यर्थ खर्च होऊ देऊ नका. सिंपल पद्धतीने आमच्या नगर जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब आज केंद्रातले खासदार आहे, पण त्यांचं लग्न सामुदायिक विवाहामध्ये झालं होतं. त्यांच्याकडे काही कमी होती का? आमच्याकडे काहीच नाही महाराज. त्या शिर्डीच्या सामुदायिक विवाहामध्ये अक्षय तृतीयाला नामदार विखे पाटलाच्या चिरंजीव अर्थात सुजयदादा विखे पाटील खासदार, त्यांचं लग्न जर सामुदायिक विवाहात होत असेल तर आमचे बरे बागत व्हायला चाललं का? जर चांगला विचार करा. व्यर्थ पैसे. मंत्र्याच्या लग्नाचं निमंत्रण तुम्हाला येतं का? कुठल्या आमदार खासदाराचं येतं? ते कधी होता हेच कळत नाही, झाल्यानंतर सुद्धा माहीत होत नाही. पोराच्या बड्डेलाच बोलवतो तुम्हाला डायरेक्ट. तुम्ही असणारं सुधारलं पाहिजे. व्यर्थ खर्च होऊ देऊ नका, व्यर्थ खर्च करू नका. साध्या पद्धतीने राहा. मोठे विचार ठेवा, उद्देश मोठा ठेवा, कार्य व्यापक ठेवा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जे असेल त्याचा सदुपयोग केला पाहिजे. धन मिळवलं धनाचा सदुपयोग व्हावा, ज्ञान मिळवलं ज्ञानाचा सदुपयोग व्हावा, पद मिळालं पदाचा सदुपयोग व्हावा. आणि हे सदुपयोग झालं तर सत्कर्मामध्ये रूपांतर होईल, आणि सत्कर्म घडलं तर ईश्वर प्राप्ती होईल. मग ईश्वर प्राप्ती करायची असेल तर आम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल, आणि त्याचे दास झाले तर धन्य झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग ते पुण्य प्राप्त करण्याकरता आयुष्यरूपी साधन आम्हाला मिळालं पाहिजे, आणि हे साधन मिळालं की त्याच्याकरता वापरलं पाहिजे. तिसरं आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या
वर हात करा सर्वजण. विठोबा रुक्माई काकड भाऊ चला हार घाला हार घाला हार टाळी वाजून भजन सर्वजण म्हणा. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो. माय बापांना आयुष्याच्या साधनाने भगवंताची सचितानंद पदवी प्राप्त करता येते. सच्चित आनंद पदवी प्राप्त करण्याकरता नरदेहाची गरज आहे आणि या देहाने आयुष्यरूपी साधनाने ती पदवी आपल्याला प्राप्त करता येते. आणि म्हणून ज्यावेळेस सच्चितानंद पद प्राप्त झालं की जीवन धन्य होतं आणि मग स्वर्गही मिळाला. तर तुकाराम महाराज म्हणले आम्हाला स्वर्गही नको, त्याची निशाणी करून पलीकडे गेलेलो आम्ही राहू शेवटच्या चरण. तू का म्हणे पावटणी तुका म्हणे पावटणी
पावटनी तुका म्हणे पावटनी करू स्वर्गाची निशाणी धन्यामी जन्म आलो दास विठोबाचे झालो. अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे सरळ सरळ मांडला. आज या ठिकाणी कैलासवासी किसन भाऊ काकड यांना आपल्यातनं जाऊन 11 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या 11व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या संपूर्ण काकड परिवाराने हा सुंदर कार्यक्रम इथे ठेवला. आपल्या वडिलांकरता आपल्या पूर्वजाकरता ही चांगली भूमिका, चांगली भक्तीची परंपरा आज अविरत अखंडपणे काकड भाऊनी चालू ठेवल्याबद्दल मनापासून शिवाजी भाऊ तुमच्या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. तिघे भाऊ, बहिणी, नातू, सर्व परिवार आज काकड भाऊ करता आपण अत्यंत चांगलं काम 11व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या घरी अन्नदान, ज्ञानदान, सत्संग आयोजित केला आणि अशा रूपाने सर्वांना एकत्र करण्याची संधी प्राप्त करून एकत्र केलं. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आपल्या या परंपरेमध्ये माणसं दोनदाच एकत्र येत असतात. कधी कधी माणसं सुखात एकत्र येतात तर कधी माणसं दुखात एकत्र येतात. किती चांगली परंपरा आहे आपली की दोनदाच एकत्र यायला संधी प्राप्त होते. माणसाने दुखात एकत्र येतात, सुखात सुखदुखामध्ये एकत्र आले की त्याला माणसं म्हणतात आणि ते दोघात येत नाही त्याला जनावर म्हणता येत. ध्यानात ठेवा, माणसं कशाला म्हणावा, सुखात आणि दुखात एकत्र आलं पाहिजे. दुखामध्ये एकत्र येऊन दुःख वाटून घेतलं पाहिजे त्याला माणसं म्हणतात. आणि म्हणून सुख दुःखामध्ये एकत्र येण्याची परंपरा आमच्या साधू संतांनी ऋषीमुनीने आपल्याला घालून दिली. आज तीच परंपरा कीर्तन प्रवचन माध्यमातून साधू संत अविरत अखंडपणे चालवित आहे. आणि म्हणून काकड परिवाराने 11व्या वर्षातली ही पुण्यतिथी अत्यंत चांगली केल्याबद्दल मी आपल्या सर्व वारकऱ्याच्या वतीने, माझ्या संस्थानाच्या वतीने शुभेच्छा देतो. जी गती प्राप्त झाली असेल किसन भाऊंना ज्या ठिकाणी चिरशांती लाभावी ही नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता आपण सर्वजण, महाराज काय सुंदर चाली म्हणले तुम्ही, जुने आमचे भजने, फार वर्षांनी भेटी झाल्या. सगळ्यांना धन्यवाद. भाऊ फार दिवसाने भेटले महाराज. हा माहिती ना, आता काय नेवरगाव म्हटल्यावर जुना संबंध आहे आपला. सगळे मंडळी नेवरगावचे, नेवरगावच ना, सगळ्या मंडळीला धन्यवाद महाराज. सुंदर चाली झाल्या. आता भुका लागलेल्या आहेत, बाकी चाली बंद करू आपण म्हणजे कीर्तनाच्या. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर सिस्टीम आमची बनसोडे भाऊने दिली. मंडप छान आहे, सुंदर कार्यक्रम झाला. आणि या ठिकाणी काकड परिवाराला धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. अशीच भक्ती अविरत अखंडपणे काकड परिवाराकडून घडत राहावी. त्यांनी एक मुलगा अडबंगनाथ संस्थानला दान दिलेला आहे. तो धर्मनाथ आहे आणि तो दान देऊन टाकलेला आहे. आता तो दान दिला आणि तो बी असा आहे, तो म्हणतो महाराज मला संन्यास घ्यायचा आहे, तो आधीच वैराग्यवान आहे. त्या मुलालाही धन्यवाद देतो. काकड परिवाराने कोणी काय दान करेल सांगता येत नाही, यांनी मुलगाच दान देऊन टाकलेलं आहे म्हणून धन्यवाद देतो आहे. तर अशा पद्धतीने सर्वांच्या वतीने किसन भाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद. जय हरी, जय अडबंगनाथ विठ्ठल, जय जय.